पंचांच्या प्लेचा आलाय. आपल्याला लाभलेले पंच ऑफिशियल्स पाहतो आपण. प्रवीणजी सुद्धा आणि संतोषजी कोम स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये. संतोष कोम उद्या आपण इन ऍक्शन मध्ये सुद्धा पाहायला मिळतील. आणि प्रवीणची सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील उद्या दिवसामध्ये. पहिलाच बॉल पुल केलाय बघा. स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे रोहित आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आणि चांगली फेकी सुद्धा बॅकअप सुद्धा चांगलं होतं. एक सिंगल लाव. या सिंगलने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलंय, खातं ओपन केलंय एक या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना असलेला आहे. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा नक्कीच मनसुबा बाळगला जाईल, कारण दोन्ही संघांचे पाहिलं तर बॉलिंग लाईन चांगली आहे. दक्ष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस फटका फसला बघा. चेंडू हवेत आहे. महत्वाची विकेट आहे. याचा ओव्हर डाऊन आझाद वळवी गोल्डन डकचा शिकार. बिग विकेट डाऊन होताना पाहतोय. मोठा हातला बसतोय ओम साई ट्रिबल बोलून नागरे संघाला. न्यू बॅटर मिस्टर सुनील राऊत यांना पाहतोय स्ट्राईक वरती. बघा महत्वाची विकेट होती आझाद वळवीची आणि पहिले तर विकेट सुद्धा मिळाला. मोठा मासा पाहिलं तर जाळ्यात अडकलाय आझाद वळवे यांच्या रूपामध्ये. गोल्डन डकचा शिकार झाला होता. दक्ष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेला तेच तर चेंडू पाहिला आपण. बघा विकेट मिळाल्यानंतर थोडंसं कॉन्फिडन्स लेवल वाढला आहे गोलंदाज दक्ष यांचा. एक उभरता सितारा पाहतो आपण नागले या परिसरातून बिलॉंग करणारा. दोन्ही संघ पाहिले तर एकाच परिसरात आहेत. दोन्ही संघांना धागेदोरे माहिती आहेत एकमेकांचे आणि तसंच काहीतरी यावेळेस पाहिलं तर दक्ष यांनी सुद्धा केलंय. त्यांना माहिती आहे की कोणत्या लाईनवरती चेंडू हाताळायचे आहेत. दक्ष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर सज्ज असतील. यावेळेस बघा लोअर फुलटच चेंडूला फक्त दिशाण्याचं काम केलंय, ढकलून काढलंय. एका सिंगल बघा थोडं फंबल झाला त्याचाच फायदा बघा. चांगली रनिंग विकेट. जिकडे एक धाव होती तिकडे 2 धावा इथे स्कोर बोर्ड मध्ये आढळताना पाहतोय. 2 धावा या 2 धावांशी धाव फरक जाऊन पोहोचते 3 आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय आणि फक्त धावा 3 खर्च केल्यात. म्हणजे या षटकाचा विचार करायला चांगली गोलंदाजी केलाय दक्ष यांनी. दक्ष ढेंडे आपण पाहतो बॉलिंग मार्क होती पुन्हा एकदा सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन सुनील साठी. यावेळेस लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल होता. पंचांचा इशारा वाईट येईल नक्कीच. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये येणार पाहतोय. पुन्हा लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता गोलंदाजाने. थोडीशी गती बाळगली होती परंतु दिशा थोडीशी खराब होती. दक्ष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन यावर पंचांकडे लावड पेल. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद मिस्टर सुनील राऊत. दाखतो डगआउट. कोण नवीन फलंदाज पाहतो मिस्टर कैलास यांना. कैलास झिम्मल यांना पाहतो आपण.
कैलास जिंबलांना पाहतो आपण स्ट्राईक वरती शेवटचा बॉल असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी केली यावेळेस दक्ष यांनी. यावेळेस बघा पुन्हा एकदा तेच तरार चेंडू पाहिला. षटक संख्या पहिलं एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली तर फक्त आणि फक्त 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि महत्वाचे 2 विकेट सुद्धा डगआउटच्या आशेला जाऊन पोहोचल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय पाचड केलं जाते मिस्टर मेघनाथ जाधव यांना. गोलंदाजी मार्क करून सज्ज असतील. पहिला बॉल सामना करतील नितीन. यावेळेस उडवलाय फटकाला चांगला खेचलाय चेंडू सरळ पाठवलाय मिड विकेट डोक्यावरून आला हा बिग ब्लास्ट षटकार. बघा षटकार आलाय. हे असे षटकार खेळावे लागतील. एक चांगला धावसंख्येपर्यंत टोटल नेऊन ठेवावी लागेल. ओम साईड ट्रिपल फोर नागले संघाला पहिल्या चेंडूवर ते आक्रमण केलंय. यावेळेस आउटरायडर फटका फसला झाला. विवेक चेंडू खाली होतोय आणि विवेक कडून होत नाही चुकी. फलंदाज होतोय बाद आणि अजून एक विकेट तंबूच्या आशेला जाताना पाहतोय. बघा नेत्यांनी षटकार खेचला होता पण त्याचं प्रत्युत्तर पाहिलं तर विकेट घेऊन दिलंय. म्हणजे टीट फॉर टॅट असं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज मेघनाथ यांनी. नवीन फलंदाज आपण पाहतो बॅटिंग मार्क वरती अनिकेत परेड यांना. अनिकेत स्ट्राईक वरती असतील. मेघनाथ पुढचा बॉल घेऊन अनिकेतसाठी. यावेळेस बघा खालच्या टोरा चेंडू झालाय. सिलिमी डाऊन मध्ये आपण शतक येणार आहेत. बघा एका सिंगल धावेने धावफलक जाऊन पोचते पुढे सरकते. 11 आकड्यावर डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. असं येणारे 9 चेंडू असतील. 9 चेंडूवरती मोठी मोठी फटके खेळावे लागतील ट्रिपल फोर नागले संघाला. यावेळेस आडवा बॅटचा वापर केला. बॅट बॉल संपर्क इतका चांगला झाला नाही. ते पहिलं चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक जाते 12व्या आकड्यावरती. बघा सिंगल वरती जास्तीत जास्त भर दिला तो. मोठी फटके आता पाहिलं तर एक षटकारानंतर पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलंय मेघनाथ जाधव यांनी. मेघनाथ पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती असतील. यावेळेस बॅटच्या टोला लागला आणि काय झेल घेतलाय अफलातून झेल. संपतो इकडे फलंदाजाचा खेळ. अजून एक गडी गाडा होताना पाहतोय मिस्टर अनिकेत तंबूच्या आश्रयात जाताना पाहतोय स्वस्तामध्ये.
न्यू फलंदाज आपण पाहतो मिस्टर अजय बीज यांना पाहतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ पाहिला तर संपलेला आहे या षटकातील. यावेळी बघा बॅटच्या टोला लागला, चेंडू सरळ जातो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. षटकानंतर कमबॅक केलंय गोलंदाजाने. चांगले लाईन आणि लेनचा वापर केलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 13 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 13 रन्स ऑन बोर्ड. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहूया. मला वाटते रोहित असं बॉलिंग मार्कवरती येतील शेवटचं षटक हाताळण्यासाठी. रोहित आतगर यांना पाहतोय. रोहित शेवटचा षटक हाताळला. यावेळेस बघा हाफ ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न करत होता परंतु बॅट अँड बॉल पाहिलं तर संपर्क होत नाहीये. रोहित आटकर यांना पाहते बॉलिंग मार्क वरती. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहतोय. मागच्या वर्षी पाहिलं तर रोहित यांचं रनअप थोडस जास्त होतं परंतु यावर्षी शॉर्ट रनने गोलंदाजी करताना पाहतोय. परंतु चांगली लाईन आणि लेनचा वापर केलाय. यावेळेस बॅटची टोला लागलाय, चेंडू सरळ जातोय दरम्यान रिजन मध्ये एका सिंगल धावेसाठी. बघा सिंगल सिंगल आणि सिंगल वरती जास्तच भर दिला जातोय. मोठे फटके कुठेतरी थांबल्यात या दुपारच्या सत्रामध्ये. मोठे फटके येणं गरजेचं, एक फायटिंग टोटल पर्यंत जाणं गरजेचं आहे. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील या इनिंग मधील. यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु बॅटच्या टोला लागला, चेंडू सरळ जातो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. बघा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केले गोलंदाज रोहित यांनी. जीवदानी स्पोर्ट्स नागरिक संघाचा विचार करता पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती दक्ष यांनी. दुसरं षटक पाहिलं तर मेघनाथ यांनी गोलंदाजी चांगली केली होती. षटकार मारला होता त्यानंतर कमबॅक केलं होतं. आणि या षटकामध्ये विचार केला तर रोहित यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी. यावेळेस पाहिलं तर थोडसा दिशा असे भटके अशी गोलंदाजी होती. पंचांकडे रेफर केले जाते वाईटसाठी. पंचांचा विषय वाईटचा होता. मग या तिसऱ्या पंचांकडे आपण जातो पुन्हा एकदा. इन ऍक्शन मध्ये तिसरे पंच सुद्धा दिसतील आपल्याला. काय घडते काय बिघडते. येस वाईट बॉल असेल. बघा जी व्हाईटची लाईन आहे त्याच्यावर चेंडू हा ट्रॅव्हल झाला होता. त्याच कारणास्तव पहिला तर व्हाईटचा इशारा पंचांचा तो अंतिम राहील. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय इन टू द गॅप. चेंडू जातोय सर दन दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी येतो हा चौकार. बघा धावसंख्येचा वेग आता वाढला आहे. धावसंख्येचा पोहोचते 20 या आकड्यावरती. आता एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. कारण होमसाईड ट्रिपल फोर नागरिक संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाज लाईन आहे. लाईनअप चांगला आहे गोलंदाजीसाठी. आझाद वळवी सारखा गोलंदाज आपण पाहतोय त्यांच्याकडे आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी आहे ट्रिपल फोर नागरिक संघाकडे. यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला तो परंतु बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव येतोय. चौकार नंतर कमबॅक केले गोलंदाज रोहित यांनी. शेवटचा बॉल असेल या षटकातील.
उडवण्याचा प्रयत्न केला, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज होतो चेंडू खाली आणि या शेवटच्या बॉलवरती अजून एक गडी गार होताना पाहतोय. षटक संपतो तिसऱ्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती आणि 19 धावांचा 21 वेळा ठेवला आहे दुसऱ्या 3 षटकामध्ये. थोड्याच वेळात या मॅचचा सुद्धा आनंद घेऊया. तोपर्यंत एक टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहतील गायत्री माता ससूपाडा तर दुसऱ्या बाजूला श्री मुंड्या या काजूपाडा. ससूपाडा संघाचा विचार केला तर केतकी बॉईज खंडीपाडाच्या ग्राउंडवरती त्याने दुसरं पारितोषिक पटकावलं होतं. तोच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आपल्याला. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. काजूपाडा संघाचे कर्णधार आणि ससूपाडा संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. ससूपाडा संघाचे कर्णधार आलेले आहेत. चला काजूपाडी संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा यायचं आहे. श्री मुंड्या या काजूपाडा संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे लवकरात लवकर. चला काजूपाडा संघाचे कर्णधार काजूपाडा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर काजूपाडा संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे लवकरात लवकर टॉस साठी. चला काजूपाडा लवकरात लवकर यायचं आहे. विवेक नॉस्ट्राईकला अजय टॉस केलं जातं. टॉस बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडले होतील प्रदीपजी लोखंडे. तर त्यांचा सामना चालू करायचा आहे. बाजूला टॉस केलं जातोय. पहिलाच बॉल पाहिजे उडवलाय, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि त्याच्याकडून बघा चुकी होते. चुकी झाले आणि बघा महत्वाच्या क्षणाला विकेट सुद्धा मिळाली असती परंतु फिल्डरनी साथ दिली नाही आहे आणि जीवनदान मिळालंय फलंदाज विवेक यांना. विवेक आणि जय ही जोडी आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती. आझाद वळवी बॉलिंग मार्क वरती पाहतोय. पहिला चेंडू झेल उडवला होता आझादने. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय ऑन साईडला फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव येताना पाहतोय. बघा आपण पहिल्यांदा धावसंख्या कमी ठेवल्या आणि असे जर झेल सोडले तर कुठेतरी आपण बॅकफुटवर जातील आणि पहिला चेंडू ते आझादने फलंदाजाला फसवलं होतं परंतु पहिल्यांदा झेल तिकडे सोडला आणि एक जीवनदान मिळालंय फलंदाज विवेक यांना. तर पाहतोय जय यांना स्ट्राईक वरती. यावेळेस पंचांकडे अपील केली होती, पंचांनी ती अपील सुद्धा फेटाळली आहे. ते थोडस मला वाटते वरती लागला होता.
पुढचा बॉल आझादांचा. यावेळेस बघा चांगला फटका सजवला ऑन साईडला. एक धाव दुसरा प्रयत्न डेंजर एंडला येत होते विवेक आणि रनआउटच्या रूपामध्ये गडी गारद होताना पाहतोय. फर्स्ट विकेट डाऊन रनआउटच्या रूपामध्ये जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाचा. न्यू बॅटर पाहतो आपण नॉन स्ट्राईक एंडला. अनिकेत बीज यांना पाहतोय. चला थोडासा अडथळा निर्माण होतो रिक्षामुळे. तर जी फोर व्हीलर आहे आमच्या कॅमेरामॅनच्या मागे स्क्वेअर लेग रिजन मध्ये ती जरा थोडीशी साईडला घ्यायची आहे. जो रिक्षाचा मिरर आहे तो खाली करायचा आहे. थोडस खेळाडूला अडथळा निर्माण होतो. तर तिकडे जे व्हॉलेंटियर्स आहेत जे आयोजक आहेत त्यांनी कृपया करून लक्ष द्यायचं आहे. जे स्क्वेअर लेग रिजन मध्ये रिक्षा उभी आहे त्याची काच थोडी खाली करायची आहे. चला इथं पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येतोय आझाद वळवी. यावेळेस काय फटका सजवलाय. अप्रतिम फटका हेलिकॉप्टर उडवलाय आणि सरळ लँड झाला तो बॉल लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय जय वेज यांच्या बॅट बॉल एक ब्रँड षटकार. धावसंख्या पाहिलं तर 10 वरती जाऊन पोहोचले. अर्धा पल्ला जवळजवळ पार झालेला आहे जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाचा. आझाद पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होतो. यावेळेस बघा चेंडूला आपटे दिलंय आपटलाय चेंडू आणि षटक संपते पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सॉरी 10 वरती जाऊन पोहोचते धावसंख्या. बारा चेंडू 11 धावांची आवश्यकता असेल. नवीन गोलंदाज कोणता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. नवीन गोलंदाज आपण पाहतो मिस्टर ऋषिकेश परेड यांना. मागच्या मॅच मध्ये सुद्धा काय ऋषिकेशने गोलंदाजी केली होती तशीच काहीतरी गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे.
ऋषिकेश बॉलिंग मार्क सज्ज असतील. यावेळेस बघा फिंगर रोल केली स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी. बघा संधी तर होती परंतु हा झेल पाहिल्यावर धरतीला दान झालाय. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि ते पाहिलं तर यावेळेस उमसाईड ट्रिपल फोर नागली या संघाकडून सुटताना पाहतोय. हा झेल घेणं महत्वाचं होतं. हा झेल घेतला तर कुठेतरी मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आले असते परंतु हा झेल सुटलाय. झेल पाहिजे धरतीला दान केलंय. पुढचा बॉल ऋषिकेशनचा यावेळेस बॅटच्या टोला लागलाय. बॅटची लिडिंग एज आणि काय फलंदाज बाद होतोय. एक महत्वाची विकेट आपण पाहतोय जयदेवच्या रूपामध्ये डगआउटच्या आश्रय जाताना पाहतोय. यावेळेस राहुल आहे बॅटिंग मार्क वरती. बघा चांगला फटका सजवलाय. आझाद यांनी काय शत्रुसून गेलाय अप्रतिम. बघा स्वतः थोडेसे पुढे गेले होते चेंडू पासून परंतु एका हातामध्ये अप्रतिम चेंडू अडवला आणि पाहिलं तर एक सिंगल धावती जाऊन धावसंख्या जाऊन पोचते. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले. अजून सुद्धा पाहिलं तर जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस पाहिजे बॅटचे लिडिंग आहे. चेंडू जात असतो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावांशी धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर 13 रन्स ऑन बोर्ड. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 वरती जाऊन पोहोचते. अजून सुद्धा पाहिलं तर या 2 चेंडू होती 2 निर्धाव चेंडू आले तर सामना कुठेतरी बॅलन्सिंग होऊ शकतो. फुल टॉस बॉल फुल टॉस वसूल केलाय राहुल आतकडे बॅटिंग साठी आले आणि षटकार खेचलाय आणि षटकेचा श्वास सुद्धा घेतलाय जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाने. या षटकाराची मॅच मध्ये पूर्णपणे पकड बसवलंय जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाने. तर फक्त आणि बघा 2 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. बघा दिशाचे भटके तो पडेंगे फटके. दिशेने भटकला होता ऋषिकेश. फुलटॉस चेंडू हाताळला आणि त्याचाच फायदा पाहिला षटकारामध्ये कन्व्हर्ट झालाय. शेवटचा बॉल यावेळेस या षटकात आणि यावेळेस डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जातोय. या एका धावेची स्कोर पाहिलं तर आपण लेवल झालाय. फक्त जिंकण्यासाठी 1 धावाची आवश्यकता असेल. 6 चेंडू मध्ये पूर्णपणे पकड बसवलाय जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाने. 6 बॉल 1 धावांची आवश्यकता असेल. यानंतर बिग फाईट आपण पाहतोय. गायत्री माता सासूपाडा आता त्यांच्या समोर असतील श्री मुंडे काजूपाडा. प्रणय बॅटिंग मार्कवर सज्ज असतील. शेवटचे षटक हाताळण्यासाठी 1 धावाची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी.
आणि हा मॅच फिनिश केला सोयागने. षटकाराने मॅच संपवला आणि सामना जिंकला तो जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाने. हळलक ओम साई 444 नागले. तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा असतील. यानंतर अजून एक मोठा मॅच आपण पाहतील. गायत्री माता ससूपाडा त्यांच्या समोर असतील श्री मुंड्या काजूपाडा. या मॅचचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक मित्र प्रदीपजी लोखंडे सरांना.